नमस्कार मित्रांनो. आज आपण शेळी पालनातील एक आजाराविषयी माहिती बघणार आहोत. तो म्हणजे फंगल इन्फेक्शन, जे पावसाळ्यामध्ये बऱ्याच शेळ्यांना किंवा लहान पिल्लांना होत असतं. तर व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघत आहात त्या शेळीला पुढच्या दोन्ही पायांच्या वरती जरा फंगल इन्फेक्शन झालेलं होतं. नॉर्मली ते आपल्याला वाटलं की काहीतरी लागलं किंवा जखम झाल्यासारखे वाटते, पण ही जी जखम असते मित्रांनो, ही जरा ओलावा असतो तिला आणि लालसरपणा जास्त असतो आणि खाज जास्त असते त्याला, आणि हळूहळू याचं प्रमाण वाढत असतं. त्याला काय ट्रीटमेंट केली आपण दाखवूया. तर सगळ्यात आधी आपण मित्रांनो तिला हायटेक इंजेक्शनचा 1 ml चा डोस देऊन घेतलेला होता आणि त्यानंतर हे मेडिकल केलेलं होतं. तर व्हिडिओमध्ये पाहत असलेले सर्व मेडिकल आहेत मित्रांनो. आपण ज्याला ती 5 ते 6 दिवस ट्रीटमेंट केली त्या ट्रीटमेंट मधील सर्व मेडिसिन मी तुम्हाला दाखवतोय सध्या. तर त्यात एक टॅबलेट आहे टिश्यू म्हणून, दुसरं हे अमॉक्झिलम 40 हे इंजेक्शन आहेत. तर 3 दिवस आपण सकाळ संध्याकाळ हे 2-2 इंजेक्शन त्यांना दिले होते. सकाळी एक संध्याकाळी एक, असं 3 दिवस म्हणजे 6 इंजेक्शन आपण 3 दिवस त्या शेळीला दिले होते मित्रांनो. हे हायर अँटीबायोटिक म्हणून आपण वापरलं होतं त्यासाठी, खास ते जखम भरण्यासाठी किंवा फंगल इन्फेक्शन हे कमी करण्यासाठी. त्यानंतर दिवसातून 2 वेळे आपण हे अल्मिझॉल लोशन जे आहे हे लोशन त्या जखमेवरती आपण अप्लाय करत होतो. सकाळ आणि संध्याकाळ हे आपण लोशन त्यावरती अप्लाय करत होतो, जेणेकरून ती जखम जी आहे ती कोरडी पडली लवकर आणि त्याने खाज जी येणारी होती खाज पण कमी झाली आणि जखम भरण्यास पण मदत झाली. आणि ही जी टॅबलेट आहे मित्रांनो टिश्यू ॲड म्हणून, तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक एक टॅबलेट आपण त्या शेळीला दिलेली होती. ही पण 3 दिवस आपण कोर्स केलेला त्याचा. रोज 2 टॅबलेट त्या शेळीला आपण देत होतो. 3 दिवसात जवळपास 6 टॅबलेट आपण तिला दिल्या. तर त्याचा बऱ्यापैकी आपला रिझल्ट जो आहे चांगला रिझल्ट मिळाला मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो, शेळीची जखम जी आहे पूर्णपणे भरलेली आहे. तिथं केस वगैरे पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी नवीन केस उगवलेले आहेत आणि जखम आता जवळपास 80 ते 90% जखम ही गेलेली आहे. थोडंफार काहीतरी पातळ केस तिथं उगवायचे राहिलेत, ते पण हळूहळू येऊन जातील. पण जवळपास 3 दिवस तिला 3 इंजेक्शन आणि सकाळ संध्याकाळ 2 टॅबलेट अशा आपण ट्रीटमेंट त्याला केली होती. तर तुमच्या फार्मवर पण अशा प्रकारे काही प्रकार घडतोय का मित्रांनो, याचं लक्ष असू द्या आणि फंगल वगैरे असेल हे लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.